जोडायची आहेत. आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुंना घडते. तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सणमार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोत सत्यघोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. साधू. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की बुद्धाने आपल्या या धम्मामध्ये त्यांचा वर्गीकरण केलेलं आहे. ते म्हणजे धम्म, अधम्म आणि सदधम्म. तद्वतच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की धर्म आणि धम्म जो आहे हा कशा पद्धतीने वेगवेगळा आहे. म्हणजे धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे आणि धम्मामध्ये आम्हाला काय सांगितलेलं आहे. तर धम्म जो आहे कशावर अवलंबून आहे, तर विज्ञानावर अवलंबून आहे. आणि धर्म जो आहे चालीरीती, रूढी, परंपरा आणि जे 4 वर्ण आहेत याच्यावर काय आहे, तो धर्म अवलंबून आहे. तर हा जो काही धर्म आहे हा धर्म कसा आहे, मग हा वेगळा आहे. तर धम्म जो आहे हा विज्ञानावर अवलंबून आहे. आणि तो जो धर्म आहे किंवा तो जो काही धम्म आहे, केवळ धम्माला या ठिकाणी नीती पुरेशी नाही तर ती पवित्र आणि सर्वव्यापक अशी ही असली पाहिजे. तद्वतच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की या धम्माला या ठिकाणी नीतीची आवश्यकता आहे, नीतिमत्ता आवश्यकता आहे. नीती आणि धर्म, धम्म आणि नीती हे सुद्धा आपण या ठिकाणी अवगत केलेलं आहे. आज आपण या ठिकाणी भाग दुसरा पाहणार आहोत. या भाग दुसरामध्ये पाहत असताना पारिभाषिक या शब्दामुळे होणारे मौलिक भेद कसे या ठिकाणी स्पष्ट राहतात. आणि हे मौलिक भेद स्पष्ट करत असताना
जो पुनर्जन्म आहे, हा पुनर्जन्म आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मृत्यूनंतर काय होतं हा प्रश्न वारंवार या ठिकाणी आपल्याला विचारला जातो. भगवान बुद्धाच्या या समकालीनामध्ये याविषयी दोन भिन्न भिन्न अशी आपण मतं पाहिलेली आहेत आणि ते मत जे आहेत शाश्वत आणि उच्छेदवाद अशी आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. उच्छेदवाद म्हणजे जिवंत बंद म्हणजे जीव जे आहे तो बंद पडणे, असं आपण या ठिकाणी वेगवेगळा भाग पाहिलेला आहे. आणि जो पुनर्जन्म आहे हा मग पुनर्जन्म कसा होतो, पुनर्जन्म नेमका कुणाचा होतो, पुनर्जन्म म्हटलं म्हणजे काय किंवा आत्मा म्हटलं म्हणजे काय, ही अशी जी काही वेगवेगळे प्रश्न आहेत, ही वेगवेगळी प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय होतात उद्भवतात किंवा पडली जातात. तर तथागताचा धम्म जो काय आहे तर तथागताचा धम्म जो विज्ञानवादावर अवलंबून आहे आणि म्हणून या ठिकाणी काय होतो तो असा प्रश्न या ठिकाणी पडतो का ईश्वर आहे का, भगवान आहे का, असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. क्या आत्मा है म्हणजे आत्मा आहे का, क्या ईश्वर भगवान है किंवा आत्मा, मग आत्म्याला भगवान म्हटलेला आहे का, का पुनर्जन्म होतो का, असे या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न उद्भवले जातात. क्या पुनर्जन्म होता है असं या ठिकाणी प्रश्न उद्भवले जातात. मग आत्म्याबद्दल या ठिकाणी बोलायचं असेल तर बुद्धाचा धम्म जो आहे, आत्म्याबद्दल जर बोलायचं असेल तर बुद्धांचा धम्मच काय आहे तर बुद्धांचा धम्मच हा विज्ञानाला जन्म देणारा धम्म आहे. हिंदू धर्मामध्ये किंवा ब्राह्मणवादामध्ये काय सांगितलेलं आहे तर हिंदू धर्मामध्ये आणि ब्राह्मणवादामध्ये आपल्याला हे दिसून येतं तर प्रत्येक शरीरामध्ये एक आत्मा असतो असा प्रचार या ठिकाणी त्या हिंदू धर्माने ब्राह्मणी तत्वज्ञानाने किंवा ब्राह्मणवादामध्ये हा असा प्रचार केलेला आपण या ठिकाणी पाहतो. तर बुद्धांचं मत काय आहे किंवा बुद्धाने आम्हाला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, बुद्धाचं नेमकं म्हणजे काय आहे किंवा बुद्धांचे म्हणणे काय आहे. तर बुद्धाचं म्हणणं असं आहे जानो छानो और फिर मानो. बुद्धाचं म्हणणं काय आहे, अगोदर जाना, नंतर छाना आणि नंतर माना. जानो छानो फिर मानो मोठ्या मोठ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे म्हणून तुम्ही ते मान्य करू नका, किंवा जास्त संख्येने लोक बोलतात, खूप लोक बोलायला लागलेत म्हणून सुद्धा तुम्ही ते मान्य करू नका, किंवा साधू संत आहेत या साधू संतांचं म्हणणं आहे म्हणून तुम्ही ते त्या ठिकाणी मान्य करू नका. परंपरागत ज्या चालीरीती आहेत, ज्या रूढी आहेत, ज्या परंपरा आहेत आणि म्हणून त्या चालीरीती, त्या रूढी, त्या परंपरांनी सांगितलेलं आहे म्हणून सुद्धा तुम्ही ते मान्य करू नका. मग बुद्ध काय म्हणतात, तुमच्या तर्काच्या, तुम्हाला जे काही तर्क आहेत, तुमच्या तर्क तुम्ही करायचा आहे, त्या तर्काच्या कसोटीवर एखादी गोष्ट खरी उतरली ठरली तरच तुम्हाला ती मान्य करायची आहे. मग कशी मान्य करायची आहे, आम्हाला या ग्रंथामध्ये वेगवेगळे उदाहरण दिलेले आहेत. जसं आभाळ आलेला आहे, आता तर्क लावायचं ना आपल्याला, आभाळ आलेला आहे, आभाळ आला की आपण तर्क लावतो की आता थोड्या वेळाने पाऊस पडणार आहे आणि लगेच पाऊस पडलेला आपल्याला दिसतो, म्हणजे तर्क आपण लावलेला आहे, डोळ्याला दिसलेला आहे, आपण बुद्धीने तर्क लावला. आभाळ खूप आलंय, चला आता काहीतरी कपडे वाळू घातलेले असेल, काहीतरी वाळू घातलेलं असेल आणि पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून आपण ती कामं ओळखतो. आणि म्हणून या ठिकाणी जो बुद्धांचं म्हणणं असं आहे की तुमच्या तर्काच्या कसोटीवर एखादी गोष्ट खरी उतरली किंवा ठरली तरच ती मान्य करा. जसं आभाळ जे आहे, ढग आलेला आहे आणि पाऊस येतो असं आपण या ठिकाणी म्हणतो. आणि म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाठवलंच कसं आहे, जसं आपण म्हणतो की आम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे, ऊपर वाले ने हमें भेजे के साथ भेजा है. ऊपर वाले ने कैसे भेजा आपने को, का रेखा ताई कसं पाठवलेलं आहे, ऊपर वाले ने हमें भेजे के साथ भेजा है. तसं आता हे पेन दिसतोय आपल्याला का, वक्ते बाळा पेन दिसतोय का, पेन दिसतोय ना सर्वांना, आपल्याला पेन दिसतोय. हा पेन माझ्या हातामध्ये आहे, पेन हातामध्ये आहे. आता ह्या पेनाचं ढक्कन बंद आहे का,
ढक्कन बंद आहे पेनाचं, भेजने वाले ने हमें भेजे के साथ भेजा है, उसका ढक्कन खोलना बाकी है, उसका ढक्कन खोलना बाकी है। परंतु आम्ही काय करतो, भेजे वाले ने हमें भेजे के साथ भेजा है, हम उसका ढक्कन ऐसा बंद करके रखते। ढक्कन आम्ही भेजाचं काय करतो, बंद करून ठेवतो। भेजा सगळ्यालाच आहे, कमी अधिक जास्त प्रमाणात असू शकतो, विचार प्रणाली असू शकते, किंवा त्या ठिकाणी आपण तेवढं वाचन करत नसाल किंवा आणखी काही आपण वेगळ्या याच्यात लिप्त असाल आणि म्हणून ती बुद्धिमत्ता आपली चालू शकत नसेल। परंतु सगळ्याला बुद्धी जी आहे समान आणि सारखीच आहे। आणि म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की भेजने वाले ने भेजे के साथ भेजा है, खाली उसका ढक्कन खोलना बाकी आहे। आणि म्हणून या ठिकाणी असं म्हणायचं आहे की तुमचा जो तर्क आहे तो तर्काच्या कसोटीवर त्याला तुम्हाला कसायचं आहे किंवा घासायचं आहे आणि नंतर ते तुम्हाला मान्य करायचं आहे। आता या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की ब्राह्मणीवाद जो सांगतो किंवा हिंदू धर्म काय सांगतो की एक आत्मा आहे, सांगितलेलं आहे ना उबाळेताई, ब्राह्मणीवादामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे, ते आत्मा मान्य करतात की या ठिकाणी म्हटलेलं आहे की एक आत्मा आहे, एक शरीर असे बांधलेलं आहे ना की आत्मा म्हणजे प्राण, आत्मा म्हणजे काय प्राण, आणि प्राण जे ते आहे तेथे जीव मात्र आहे। प्राण गेला जीव गेला की आत्मा सुद्धा निघून जातो असं त्यांचं तत्वज्ञान आहे। आता माझ्याकडे किंवा आपल्याकडे 2 हात आहेत ना, त्याला बोट किती आहेत बेटा, 10 बोट आहेत, बरोबर आहे। 10 आपल्याला 2 हात आहेत, हे बोट जे आहेत प्रत्येकाला 10 आहेत, आणि ही 10 जी बोट आहेत ती समजा त्यातलं एखादं बोट आपलं कट झालं किंवा कापल्या गेलं, मग ते कापलेलं बोट त्या बोटामध्ये आपल्याला तडप दिसून येते, जरी कट झालेलं असलं तरी काय दिसून येते, तडप दिसून येते। आणि ही तडपेल की नाही असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं, ती तडप आपल्याला राहील, आणि मग ही तडप राहिलेली आहे, ते बोट त्या ठिकाणी मृत्यू पावलेलं नाही। तसंच या ठिकाणी एखादं झुरळाचं उदाहरण आपण घेऊ शकतो। झुरळ माहिती आहे ना सगळ्यांना, घरामध्ये झुरळ असतात, झुरळाचं या ठिकाणी आपण एखादं उदाहरण घेऊ शकतो। त्या झुरळाची मकडी जी आहे त्याला आपण काय म्हणतो, त्याला नागी सुद्धा म्हणतो। त्या झुरळाची जर नागी कट झाली किंवा फुलपाखराची सुद्धा एखादं कट भाग झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा काय असतं, तडप राहते। जरी नागी कट झाली तर त्याच्यामध्ये हालचाल असते ना ताई, ती हालचाल असते। आणि उंदराची शेपूट असो किंवा पालीची शेपूट असो, ही जर कट झाली तर त्याच्यामध्ये सुद्धा हालचाल आपल्याला दिसून येते किंवा तडप त्या ठिकाणी दिसून येते। मग ही तडपेलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात आहेत, जर त्याच्यामध्ये हालचाल आहे, जर त्याच्यामध्ये तडप असेल तर त्याच्यामध्ये प्राण किंवा जीव मात्र आहे, असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल। म्हणजे तुटलेल्या अवयवामध्ये आपल्याला हालचाल किंवा तडप दिसून येते। आणि आपण जर ही 10 बोट आहेत हाताची आणि पायाची 10 किती झाली, 20 झाली, हे 20 बोट या ठिकाणी कापली, 20 ही या बोटामध्ये आपल्याला हालचाल आणि तडप दिसेल। आणि आपण जे आहोत ते कितवा आहोत, मग 20 आणि आपण 21वा झाले ना, मग 21 या अवयवामध्ये आपल्याला काय दिसून येईल, तडप दिसून येईल किंवा हालचाल दिसून येते किंवा उद्भवते। जिथे तडप आहे तिथे मात्र जीव आहे। मग हिंदू धर्मानुसार किंवा ब्राह्मणवादानुसार किंवा जे आत्म्याला मानणारे आहेत त्यांच्यानुसार, त्यांच्या मतानुसार एक आत्मा असतो का, किती आत्मे असतात, मग त्यांनी सांगितलेलं एकच आत्मा असतो। इथे तर सगळ्या बोटांमध्ये तडप दिसायली, झुरळाच्या याच्यामध्ये तडप दिसायला लागली, सगळ्या याच्यात तडप दिसत आहे, हालचाल दिसत आहे, तिथे तर प्राण जिथं आहे तिथे एकच आत्मा सांगितलेला आहे। मग असं आपण म्हणायचं का त्यांच्यात तडप दिसत आहे, हालचाल दिसत आहे, त्या 20 बोटांमध्ये तडप असली पाहिजे, 21वा आपण, आणि मग 21 आत्मा आहेत का, त्यावर हालचाल आहे ना, जिथे जीव आहे जिथे प्राण आहे तिथे आत्मा आहे, असं त्यांचं मत आहे। आणि मग या विज्ञानाचा जर आपण या ठिकाणी विचार केला किंवा डॉक्टरांनीच जर या ठिकाणी आपण म्हणणं ऐकलं किंवा आपल्यातले सुद्धा काही बालक डॉक्टर झालेले आहेत, त्या डॉक्टरांचं जर आपण म्हणणं ऐकलं, त्या शरीरामध्ये आतापर्यंत आपण अशी प्रक्रिया पाहिलेली नाही। त्या डॉक्टरेट डिग्री ज्यावेळेस त्यांना घ्यायची असते त्यावेळेस त्यांना प्रॅक्टिकल सांगतात, शरीरातल्या वेगवेगळ्या
अवयवाचं प्रॅक्टिकल सांगतात, ते प्रॅक्टिकल कशावर करायला लावतात? फेफडे. शरीराच्या भागामध्ये काय असतं? फेफडे असतात. हृदय असतं, हृदय सुद्धा शरीराच्या भागामध्ये असतं. लिव्हर असतं, किडनी असते, आतडे लहान आणि मोठे हे आतड्याचे भागही असतात, इत्यादी 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 काय आहेत हे शरीराचे अवयव आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. परंतु आतापर्यंत मात्र त्या ठिकाणी जे डॉक्टर झालेली आहेत किंवा डॉक्टरही आता ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे आणि त्यांना या प्रॅक्टिकलमध्ये आत्मा, जीवात्मा हे मात्र त्यांनी कुठेही पाहिलेलं नाही किंवा त्यांना दिसून आलेलं नाही. आणि मग शरीरामध्ये सर्वात महत्त्वाचं अंग किंवा शरीराचं सर्वात या शरीराच्या भागाचं महत्त्वाचं अंग काय आहे तर ते म्हणजे पेशी आहे. काय आहे? पेशी. ह्या पेशीने जे आपलं शरीरच काय आहे बनलेलं आहे यालाच आपण हिंदीमध्ये कोशिका म्हणतो, इंग्रजीमध्ये सेल्स म्हणतो आणि मराठीमध्ये पेशा म्हणतो किंवा पेशी म्हणतात. तर हे आपलं शरीर जे आहे 63 अरब आणि खरब पेशींनी बनलेलं आहे. त्या बारीक बारीक ज्या पेशी आहेत त्या मात्र आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. त्या पेशी कशा असतात? मग आपले केस बारीक बारीक कशा असतात? त्या केसावाणी ते पेशी असतात. ह्या बारीक बारीक केसावाणी पेशी असतात आणि आपल्याला उघड्या डोळ्यांनी त्या पेशी बारीक असलेल्या दिसत नाहीत. तर आपल्याला त्याला केवळ ऐकतोत. आपण काय ऐकतो? ताई तुमच्या लाल पेशी आहे ना, कमी झाल्यात, तुमच्या पांढऱ्या पेशी वाढल्यात. त्या कमी किंवा जास्त करण्याचं प्रमाण मात्र डॉक्टर आपल्याला सांगतो. केवळ आपण काय ऐकून आहोत? मग लाल पेशी आणि पांढऱ्या पेशी याची शरीरामध्ये कमी किंवा जास्त वाढ झालेली आपण या ठिकाणी ऐकलेली आहे. तर या ज्या ज्या पेशी आहेत त्या मात्र बारीक बारीक आणि सूक्ष्म स्वरूपाच्याच आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. जर आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं असेल तर सूक्ष्मदर्शी एक यंत्र आहे, त्या यंत्राच्या खाली आपल्याला पाहावं लागेल. आता छोट्याल्या बालिका आहेत, त्यांच्या शाळेमध्ये प्रॅक्टिकल होत असेल तर त्यांना माहिती आहे सूक्ष्मदर्शी यंत्र कसं असतं. त्या सूक्ष्मदर्शी यंत्राखाली त्या बारीक बारीक पेशी ज्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात किंवा आज जे टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आहे, मोठमोठ्या मशिनरी आलेल्या आहेत, त्यांच्या साह्याने सुद्धा आपल्याला या शरीराच्या पेशी आपल्याला दिसून येतात किंवा शरीरस्तर पेशींनी जे काही निर्माण होतं त्या शरीराचे सर्वात छोटा भाग, त्या शरीराचं सर्वात छोटं युनिट किंवा त्या शरीराचा सर्वात छोटा भाग म्हटलं म्हणजे काय आहे तर सेल्स किंवा पेशी या आहेत. असं म्हणतात की शरीराच्या या आतमध्ये जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत ते शरीर मात्र चालतं किंवा ते जीवित आहे. आणि आता तर आपण पाहिलेलं आहे की शरीरामध्ये जे अवयव आहेत त्या शरीरामध्ये संपूर्ण जे ब्लड आहे किंवा त्या आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे त्या अंगामध्ये जर कुणाच्या रक्तच नसेल तर त्या रक्तामुळे त्याचे शरीराचा काय होतो? मृत्यू सुद्धा होऊ शकतो. आता काल परवा आपण ऐकलेलं आहे की आमच्या अक्काचं ब्लड जे आहे 3 किंवा 4 पॉईंटच झालं होतं. मग त्या अशा ब्लड जर झालं तर त्या जास्त हालचाल करू शकत नाहीत. आणि आणखीनच 0 याच्यावर आलं तर त्या मात्र म्हणजे कुणाची स्थिती तीच आहे, ते मनुष्य असो की स्त्री असो ती मात्र वाचू शकत नाही. आणि मग या शरीराचं जे काही रक्त आहे किंवा जे ब्लड नसल्यामुळे त्या शरीराचा मृत्यू पावतो. मग प्रश्न आम्हाला या ठिकाणी असा पडतो की रक्तामध्ये मग आत्मा आहे का? प्रश्न असा पडतो ना, कारण रक्तच नसेल आणि आपण मृत्यू पावत मग काय रक्तामध्ये आत्मा आहे का? कारण आत्मा सांगितलेला आहे ना, आत्म्याला कशा पद्धतीचा आहे किंवा नाही याचं आपल्याला पाहावं लागेल आहे किंवा नाही याचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहावं लागेल. कारण बुद्धाने आम्हाला तर्क सांगितलेला आहे, बुद्धाने आम्हाला विज्ञान सांगितलेलं आहे. मग या विज्ञानाचा भागही आपल्याला या ठिकाणी जाणावा लागेल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या रक्तामध्ये सुद्धा आत्मा आहे का असा प्रश्न पडेल. आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की जे हृदय आहे माणसाचं, हृदय काढल्याने मनुष्य मरतो का जिवंत असतो? त्यातच या ठिकाणी माणसामध्ये जे फेफडे आहेत हे फेफडे सुद्धा काढल्याने मनुष्य मरतो का जिवंत असतो? किडनीचा जो भाग आहे हा काढल्यानंतर मनुष्य मरतो का जिवंत राहतो? जे आतडे आहेत आपल्या शरीरातली लहान अथवा मोठी ही सुद्धा आपण काढल्यानंतर मरतो किंवा जगतो. किंवा जो शरीराचा मुख्य भाग आहे मेंदू, हा मेंदू जो आहे तो मस्तिष्क किंवा डोकं त्याला म्हणतो, हा मेंदू काढल्याने सुद्धा आपण मरतो किंवा जगतो. याचाच अर्थ या ठिकाणी असा होतो की शरीराचे भाग जे आहेत आपल्या या शरीराची रचनाच जी आहे किंवा शरीराचे भाग कसे आहेत ते एकमेकावर आधारित आहेत. जशी शरीराची उतरण माहिती आहे ना, पहिल्या बायकांच्या घरी खूप उतरंडी असायच्या, अगोदर मोठं मडकं ठेवायचं
ताईकडे आता पण आहेत. तर मडके असायचे, एकावर एक असे ठेवलेले असायचे, त्याला पहिला शब्द आहे उतरण. तर ही जी काही रचना आहे शरीराची कशी आहे, एकावर 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 एक ही आधारलेली आहे. काय काय एकावर एक आधारलेली आहे? हृदय, फेफडे, किडनी, लहान आतडे, मोठे मस्तक, हे सगळे शरीराचे अवयव जे कसे आहेत एकावर एक आधारित आहेत किंवा अवलंबून आहेत. जसं एखादी मोटरसायकल घ्या, एखादी गाडी घ्या, त्या गाडीचे पार्ट आहेत वेगवेगळे. काय काय आहेत त्या गाडीला पार्ट? चाक आहे, बारीक बारीक वायरिंग आहे ना, ब्रेक आहे, आणखीन जे जे भाग आहेत त्या गाडीचं. एखादा जर पार्ट त्या गाडीचं खराब झालं तर ती गाडी चालू शकते का अक्का? नाही ना, चालू शकत नाही, ती बंद पडते. आणि ती जी गाडी आहे ती मात्र चालत नाही. किंवा पेट्रोल डिझेलची टंकी जर काढली तरी ती मात्र गाडी चालत नाही, तर चालणार नाही. कारण गाडीचे एक पार्ट कसं आहे दुसऱ्यावर अवलंबून आहे. गाडीचं सुद्धा पार्ट कसं आहे, एकावर दुसरं अवलंबून आहे. आणि एक काढलं तर ते चालत नाही, किंवा एक जरी पार्ट बिघडलं तरी ती गाडी मात्र चालणार नाही. आणि तसं शरीराचं सुद्धा आहे, एखादं पार्ट जर निकामी झालं तर आपलं शरीर मात्र निकामी होतं किंवा ते चालू शकत नाही. आणि त्याच पद्धतीने हे शरीराचे अवयव सुद्धा या ठिकाणी जे अंग आहे आपल्या शरीराचं, एक अंग दुसऱ्यावर कसं आहे अवलंबून आहे. हे निर्भर या ठिकाणी अवलंबून आहे. या शरीराचा जर एखादा अवयव नसेल तर ते शरीर मनुष्याचं कसं होईल, निकामी होईल किंवा ते काही काम करू शकणार नाही. तर शरीराचं जे मनुष्य आहे, हा श्वास जो आहे किंवा ऑक्सिजन आहे, आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो, म्हणजे काय आहे, आपण ऑक्सिजनची मात्रा आपल्या शरीरात घेतो. आणि ऑक्सिजन जर आपल्याला कमी जर झालं तर आपल्याला कृत्रिम पद्धतीचं त्या ठिकाणी लगेच ऑक्सिजन लावल्या जातं आणि मनुष्य त्या ठिकाणी कृत्रिम ऑक्सिजन देतात. जर शरीराची रचना एक अवयव दुसऱ्या अवयवावरच अवलंबून असेल तर येथे आत्म्याचा रोल काय आहे? मग इथे आत्म्याचा रोल दिसून आला का? शरीराच्या अवयवाची रचनाच एकावर एक अवलंबून आहे. तर वक्तेता याला का इथे आत्मा दिसून आपल्याला? तर आत्मा या ठिकाणी दिसून आला का? म्हणून मनुष्य आत्मा जो आहे आत्म्यावर नसून एक अंग दुसऱ्या अंगावर अवलंबून आहे. आणि म्हणून येथे आत्म्याचं खंडन झालेलं आहे. आत्मा इथे दिसून आला का? नाही दिसून आला. आणि म्हणून भगवंतांनी या ठिकाणी आत्म्याचं काय केलं? मग खंडन केलेलं आहे. आत्मा नावाचा सिद्धांत येथे खालिश करण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच या पद्धतीने जी मोटारसायकल चालते त्याच पद्धतीने शरीर सुद्धा चालते. आणि म्हणून शरीरात मध्ये जे काही आहे या 63 खरब अरब पेशींनी हे शरीरच बनलेलं आहे. आणि म्हणून नवीन नवीन पेशी ज्या आहेत या ठिकाणी बनतात आणि जुन्या पेशा ज्या आहे या ठिकाणी मृत पावतात किंवा मेल्या जातात. तर एका पेशीचं आयुष्य किती असू शकतं? एका पेशीचं आयुष्य, विज्ञान आहे हा, हे प्रॅक्टिकल सांगते. आजही तुम्ही विज्ञानाच्या पुस्तकामध्ये जाऊन आपल्या मुलाच्या हस्ते वाचू शकता किंवा पाहू शकता. प्रॅक्टिकल आहे. भगवंतांनी आम्हाला धम्मच विज्ञानाचा सांगितलेला आहे. म्हणूनच बुद्धांना काय म्हणतात? वैज्ञानिक. ओके, वैज्ञानिक. आणि म्हणून या ठिकाणी एक पेशीचं आयुष्य किती असेल तर एका पेशीचं आयुष्य 120 दिवसाचं आहे. आणि 100 दिवस म्हटलं म्हणजेच 4 महिन्याचं हे आयुष्य आहे. कशाचं आहे? एका पेशीचं. आणि ही प्रक्रिया या शरीरामध्ये निरंतर पद्धतीने चालू राहते. पेशीचं उत्पन्न होणं, मृत पावणं, उत्पन्न होणं, मृत पावणं, ह्या शरीराचं पेशीचं काम कसं आहे? निरंतर पद्धतीनं. आपला जोपर्यंत श्वास थांबत नाही तोपर्यंत हे चालूच आहे. आणि जो मनुष्य आहे, या मनुष्याच्या जो आहे त्याला 3 टप्पे आहेत. 3 अवस्थेमधून त्याला जावं लागतं. रंजनाताई सांगा किती टप्पे आहेत आणि ते कोणते आहेत? मनुष्य जो आहे, मनुष्य जो आहे 3, रंजनाताईनं सांगायचं आहे. मनुष्य जो आहे बरोबर आहे, अभिनंदन रंजनाताईंचं. पहिला टप्पा आहे, हा बरोबर आलं लक्षात. तर पहिला जो टप्पा आहे, प्रत्येक मनुष्य प्राण्याला आपल्या जीवनामध्ये जन्म घेतल्यानंतर त्याला 3 टप्प्यातून जावं लागतं. किती टप्प्यातून बाळा? 3 टप्प्यातून जावं लागतं. पहिला टप्पा आहे बालपण. पहिला टप्पा काय आहे? बालपण. दुसरा टप्पा तारुण्य किंवा तरुणपण म्हणतो आपण. तिसरा टप्पा
म्हातारपण किंवा वृद्धकी आपण त्याला म्हणतो. तर ह्या 3 टप्प्यातून मनुष्य प्राणी जातो किंवा मनुष्य जो आहे या 3 ह्याच्यातून जातो, बालपण, तारुण्य आणि म्हातारपण. मानवाला या 3 अवस्थांमधून जावंच लागतं ना जावं. आता हा पहिला टप्पा आहे. पहिला टप्पा कोणता मग? बालपण आहे. बालपणाचं आयुर्मान किती आहे? बालपणाचं आयुर्मान किती आहे? 0 ते 18 वर्ष. किती आहे? 18 वर्षानंतर आपल्याला सगळे अधिकार बहाल होतात. तुम्हाला 18 वर्षाच्या खाली कोणताही गुन्हा दाखल होत नाही. ते बालवयामध्ये येतं. बालगुन्हेगार 18 वर्षापर्यंत त्याला बालक आहे असं समजल्या जातं. आणि म्हणून पहिला टप्पा जो आहे आमचा 0 ते 18 वर्ष. तर हे 0 ते 18 वर्ष जे आहे हा बालपणाचा टप्पा आहे. या 0 ते 18 वर्षामध्ये आपल्या पेशीची वाढ जास्त झपाट्याने होते. पेशी सांगितलं ना तुम्ही. तर ह्या 0 ते 18 वर्षापर्यंत आपल्यामध्ये पेशींची वाढ जास्त झपाट्याने होते. म्हणजे जन्मदर जास्त असतो. जन्म घेण्याचा दर जो आहे पेशींचा जास्त असतो आणि मृत्यूचा दर हा 0 किंवा खूपच कमी असतो. एका महिन्यामध्ये त्याच्यामध्ये दुप्पट तिप्पट अशा या पेशींचे सेल्स जे आहेत वाढल्या जातात. आणि या बालक अवस्थेमध्ये छोटे छोटे बालक आहेत ते आपल्याला लगेच 2-4 वर्षांनी आपल्याला मोठे दिसतात. 2-4 वर्षांनी कसे दिसतात? मोठे दिसतात. कारण या बालकांमध्ये ही झपाट्याने सेल्सची वाढ असते किंवा त्यांच्यामध्ये पेशींची वाढ ही झपाट्याने झालेली आपल्याला दिसते. आणि 4 महिन्यानंतर जर आपण ही वाढ पाहिली तर त्याच्यामध्ये आणखीनच या ठिकाणी वाढ दिसून येते. आणि म्हणून बालपणामध्ये बालकाची वाढ ही झपाट्याने होत असते. आज जर पाहिलं आपण एखादं बालक तर ते आपल्याला 2-4 वर्षांनी पुन्हा उंच दिसतं. त्याच्यामध्ये बदलाव दिसतात. त्याचं कारणच हे आहे की त्याच्या शरीरामध्ये जी सेल्सची वाढ आहे ही कशी आहे तर झपाट्याने आहे. म्हणजे सेल्स त्याच्यामध्ये किंवा पेशांची वाढ त्याच्यामध्ये ही जास्त प्रमाणात असते. आणि मृत्यू दराची जे प्रमाण नाही किंवा एकदम 0 लेवललाच असतं. आणि म्हणून ते बालक आपल्याला झपाट्याने वाढलेलं दिसतं. दुसरा टप्पा तारुण्यपण. दुसरा टप्पा कोणता आहे? तारुण्य. मग याचं आयुर्मान काय आहे तारुण्याचं? सांगा अंदाजे. आपल्याला घरी चर्चा करतो आपण. तारुण्याचं वय जसं आपण बालपणाचं वय सांगितलेलं आहे 0 ते 18 वय, तसं तारुण्य सुद्धा आहे ना आपल्याला. तर तारुण्याचं हे वय आहे 18 ते 50. तारुण्याचं वय कसं आहे? 18 ते 50. या अवस्थेमध्ये पेशीच्या वाढीचे प्रमाण हे बरोबर असते. पेशीचं वाढ कसं होतं? इक्वल होतं, बरोबर होतं. म्हणजे मृत्यूचं प्रमाण तेवढंच असतं आणि जन्मदराचं सुद्धा प्रमाण तेवढंच असतं. म्हणजे इक्वलिटी असते किंवा बरोबर असते किंवा समानता असते. हा मृत्यूदर आणि जन्मदर यामध्ये समता असते, समानता असते. म्हणजेच या ठिकाणी आपली वाढ होणं थांबते. वाढ होणं काय होते? थांबते. आता तिसरा टप्पा राहिलेला आहे. तिसरा टप्पा काय त्यांचं नाव सांगा नंदाताई. तिसरा टप्पा कोणता आहे? काय? तर तिसरा टप्पा आपल्या या जीवनाचा आहे. तिसरा टप्पा म्हटलं म्हणजे म्हातारपण. हे म्हातारपण आपलं वयाच्या 50व्या पासून म्हातारपणाच्या अवस्थेला सुरुवात होते. या 50 वयात झाल्यानंतर अर्थातच ज्याला आपण वृद्ध अवस्था सुद्धा म्हणतो. काय चालू आहे घनसावताई? वृद्ध अवस्था या ठिकाणी चालू होते. 50च्या नंतर जो पेशींचा जन्मदर आहे, पेशींचा जन्मदर आहे किंवा जे सेल्स आहेत तो जन्मदर मात्र पेशींचा कमी होतो आणि त्या पेशांचा मृत्यूचा दर हा वाढतो. मृत पेशी जास्त होतात आणि जन्माला येणाऱ्या पेशीचा दर जो खूपच कमी असतो आणि मृत्यू पावणाऱ्या पेशीचा दर हा झपाट्याने वाढलेला असतो किंवा त्याच्यामध्ये जास्त
पेशी ह्या मृत पावतात आणि जास्त प्रमाणात मृत होतात. पेशीचा जन्मदर या ठिकाणी घटलेला असतो आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी त्या वृद्धापपणामध्ये हे गाल आपल्याला पिचकलेले दिसतात. म्हातारपणामध्ये वृद्धावस्थेमध्ये गाल कसे होतात, मध्ये जातात, म्हणजे पिचकलेले आपल्याला ते गाल दिसतात. जी त्वचा आहे किंवा जी स्किन आहे, विज्ञान सांगते, मी लक्ष द्या, विज्ञान आहे, धम्मच आपला विज्ञानावर आधारित आहे आणि म्हणून ते विश्लेषण करून सांगते. पुनर्जन्म आहे की नाही, आत्मा आहे की नाही, याचं आपल्याला एक स्पेशल म्हणजे त्याचं क्लिअरिटी एकदम क्लीन करून सांगत आहे तुम्हाला, एक टप्प्याटप्प्याने ते पण. तर हे जे काही म्हातारपण आहे त्या म्हातारपणामध्ये ह्या पेशींचा जो जन्मदर खूपच घटलेला असतो, कमी असतो आणि मृत्यूचा दर हा वाढलेला असतो. म्हणून ते वार्धक्य किंवा म्हातारपण त्याला येतं आणि म्हातारपणामध्ये आपण पाहतो की त्याचे गाल हे पिचकलेले असतात. तद्वतच आपण पाहतो की त्याची जी स्किन आहे ही पातळ झालेली असते. काही काळानंतर आपल्याला ती स्किन जी आहे ती लोंबलेली दिसते आणि अलगदच ती आपल्या हातामध्ये अशी येते. मांस गळाल्यावानी आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. तोंडामध्ये दात सुद्धा नसतात आणि मग ते पडतात. डोळे सुद्धा खोल गेलेली असतात आणि यालाच आपण काय म्हणतो, मग वार्धक्य आलेलं आहे किंवा म्हातारपण आलेलं आहे. तर या ठिकाणी ह्या तीन आपल्या आयुर्मनाच्या अवस्था आहेत. प्रत्येकाला या अवस्थेतून जायचं आहे. आज आम्ही असं आहोत तर उद्या आम्हाला असंच व्हायचंय, म्हातारच व्हायचंय. त्या टप्प्यातून आम्हाला सुद्धा जायचंच आहे आणि म्हणून हे जे काही आहे हे सगळीच रचना जी आहे आपली पेशींनी बनलेला आहे. आता हे 2500 वर्षापूर्वी भगवंतांनी सांगितलेलं आहे. कधी सांगितलं भगवंतांनी हे विज्ञान? 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे आणि म्हणून हे विज्ञान, हे सायन्स त्यावेळेस आम्हाला भगवंतांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून आपण भगवंताला, भगवान बुद्धाला काय म्हणतो की वैज्ञानिकोक्य वैज्ञानिक. प्रथम विज्ञानाचा शोध लावलेला आहे. प्रथम त्या ठिकाणी शास्त्रज्ञ ते आहेत. प्रथम शास्त्रज्ञ या भारत देशामध्ये जर कोणी प्रथम शास्त्रज्ञ असेल तर तथागत भगवान बुद्ध हे शास्त्रज्ञ आहेत आणि म्हणून वारंवार आपण त्यांना म्हणतो की वैज्ञानिकोक्य वैज्ञानिक, शास्त्राके शास्त्रा. प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी कारण आहे हे आम्हाला भगवंतांनी सांगितलेलं आहे. कोणतीही गोष्ट विनाकारण घडू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला काय आहे? कारण आहे. मग ते काय कारण आहे? काय कारण असावं? ज्या पेशी आहेत त्या पेशींचं आयुष्य हे 120 वर्षाचं आहे. प्रत्येक पेशीमध्ये जीव आहे. जिथे जीव आहे तेथे आत्मा आला आणि या प्रत्येक पेशीमध्ये जर जीव आहे तर आत्मा असायला पाहिजे ना. प्रत्येक पेशीमध्ये जर जीव असेल तर आत्मा असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपण उदाहरण घेतलं बोटांचं, झुरळाच्या नाग्याचं उदाहरण घेतलं, पालीच्या शेपटीचं उदाहरण घेतलेलं आहे. वेगवेगळे आपण या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे आणि आपण या ठिकाणी जो जिवंत आहेत किंवा यामध्ये जी काही मशिनरी आहे, या शरीराचे अवयव आहेत. मग प्रश्न असा या ठिकाणी पडतो की मग नेमकं मी काय आहे? ही वेगळी मशिनरी ना शरीराची. हे सेल्स सांगितलेले आहेत, म्हणजे शरीराच्या पेशा सांगितलेल्या आहेत, वेगवेगळे शरीराचे हे भाग सांगितलेले आहेत, फेफडे बिपडे सगळं सांगितलं ना मी, हृदय वगैरे. मग इथं प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे ना, मग मी नेमकं काय, मी नेमकं काय आहे असा हा प्रश्न आपल्याला पडणं आवश्यक आहे. मग मी एक काय आहे? तर मी पेशींचं, म्हणजे पेशी ज्या आहेत या पेशींचं एक काय आहे? तर पेशीचं एक पुंज आहे. आपण कोण आहात? मग पेशीचं एक पुंज आहे. जर आपल्या शरीरातल्या पेशी मृत पावतात तर आपण मग का मरत नाहीत? शरीरातल्या पेशात जर मरत असतील तर आपण का मरत नाहीत? कारण या शरीरामध्ये एक चित्त आहे, एक मन आहे. आहे का इथं, का गेलं दुसरीकडं? तर प्रत्येक शरीरामध्ये एक चित्त आणि एक मन मात्र असतं, ते मात्र मरत नाही. चित्त आणि मन जे आहे ते मात्र मरत नाही. हे आपल्याला जे हृदय किंवा एक वेगळं जे अंग आहे आणि याच चित्तामध्ये, मनामध्ये आपले पूर्ण जे रिश्ते नाते ह्या मनाला चिटकलेले आहेत ना. दुसरीकडे आहेत का एखाद्या शरीराला?
चित्ताला आणि मनाला हे रिश्ते नाते सगळे हे कसे आहेत, आपल्याला चिपकलेले आहेत. हे रिश्ते नाते या मनाला कसे झालेले आहेत, हे चिपकलेले आहेत. आणि म्हणून एका सेकंदामध्ये करोडो पेशी हा जन्म घेतात आणि मरतात. येथे आत्म्याचे खंडन झालेले आपल्याला दिसते. प्रत्येक पेशीची जी उंबर आहे ती म्हटलं म्हणजे 120 आहे. प्रत्येक पेशीची वय किती आहे, किती आहे, 120. 120 आहे. प्रत्येक पेशीची जी उंबर आहे ती 120 आहे, 120 दिवसाची आहे. तर प्रत्येक पेशीमध्ये मग आत्मा आपल्याला दिसूनच आला नाही ना, कारण त्याची पेशीची उंबर तेवढी आहे. आणि या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की म्हणजे त्या पेशी ज्या आहेत, जशी ती फुलपाखराचं सांगितलेलं आहे किंवा पालीचं उदाहरण सांगितलेलं आहे, ती कट का झालेली आहे, त्याच्यामध्ये हालचाल आपल्याला दिसते. झुरळाचं ती नागी आपल्याला हालचाल झालेली दिसते. एखादं आपलं बोट जर कट झालं तर ते बोट सुद्धा शांत राहणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तडप दिसणार आहे. आणि मग त्या ठिकाणी का ती तडप दिसते, तर तिचं आयुर्मान आणखी संपलेलं नाही. त्याच्यामध्ये पेश आहेत ना बारीक बारीक, त्याच्यामध्ये काय आहेत, बारीक बारीक पेश आहेत. मग पेशीचं आयुर्मान किती आहे, 120. आणखी 120 आयुर्मान संपलंच नाही त्या पेशीचं. आणि म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला तडप दिसते आणि हालचाल दिसून येते. या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की आपलं जे मत आहे विचारलं तर तू आला कुठून. आपल्याला जर विचारलं या ठिकाणी की आपण आलोत कुठून, असा प्रश्न आपल्याला कुणी विचारला की आपण या ठिकाणी आलोत कुठून, तू आला कुठून. एखादा म्हणेल की मैं तो ऊपर से आया हूं. कुणी कुणी म्हणजे म्हणेल की मुझे तो ऊपर वाले ने भेजा है. कुणी कुणी काय म्हणेल, मुझे तो ऊपर वाले ने भेजा है. ऊपर वाले की देन है की नाही. असे वेगवेगळे या ठिकाणी प्रश्न येऊ शकतात. आणि म्हणून मी या ठिकाणी असं आपल्याला या ठिकाणी प्रश्न पडणं आवश्यक आहे, आया कहां से जाना कहां है. म्हणजे आलोत नेमकं कुठून आपण, हा प्रश्न पडणं आवश्यक आहे. आपली उत्पत्ती कुठून झाली, आया कहां से और जाना कहां है. मग आपण वरतून आलो का, अल्लाह की देन है क्या, मी वरतून आलो का, वरती जाणार आहे का, मी या पृथ्वी तलावरूनच आलो आहे आणि या पृथ्वी तलातच मी जाणार आहे. मग या दोन प्रकारच्या या ठिकाणी दोन प्रकारचे जन्म घेण्याचे सुद्धा प्रकार आहेत. किती आहेत, 2 प्रकारचे जन्म घेण्याचे प्रकार आहेत. एक प्रकार पहिला आहे मनुष्य प्राण्याचा जन्म. जो मनुष्य प्राण्याचा जन्म कसा होतो, एका माता पित्याच्या उदरामध्ये दोघांचा संयोग झाल्यानंतर त्याच्यामध्ये एका जीवाची उत्पत्ती होते आणि मग तो जन्माला येतो. दुसराही एक असा जन्म आहे, बिना माता पिता का, माताही नसतोय पिताही नसतो, परंतु जन्म मात्र होतो. असंही एक काय आहे, अशी ही एक दुनिया आहे. आणि ही दुनिया आपण आता उद्या पाहणार आहोत. काय पाहायची का उत्पत्ती, कंटाळा आला का कसा आला, बोला पाठीमागे का विचार करायचा आज, चला ठीक आहे. आपण बाकीचा जो भाग आहे आपण उद्या पाहूयात. आज आणि आपण इथे थांबूया, कारण बाकीचा भाग आपण सांगत राहू तर तुम्हाला ते बाकीचं लक्षातही आलं पाहिजे. म्हणून आज आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. बाकीची जी
मनुष्याचा जन्म कसा होतो, मनुष्याची उत्पत्ती कशी होते आणि जे दोन जीव आहेत या जीवाची उत्पत्ती कशी होते. पहिला जो प्रकार आहे माता पित्याच्या उदरामध्ये जन्म होतो. दुसराही एक अशी दुनिया आहे की बिना माता पिता जन्म मात्र होतो, म्हणजे माताही नसते पिताही नसतो, परंतु उत्पत्ती मात्र होते किंवा जन्म मात्र होतो. हे आपण या ठिकाणी उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत आज, आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. साधू साधू साधू. प्रतिज्ञा आपण करूया. जीवसृष्टी आहे अशी ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.